थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणला की एका दिवसामध्ये परमिशन देईल, बरोबर आहे. एकच चालू 1 वर्ष झालं परमिशन भेटत नाही. नाही त्यांना भेटत नाही तर त्यांनी यावं ना. त्यांचे येण्याचा जो विषय होता, पण विषय 2 त्यांचे इंडस्ट्रीयल झोनमध्ये आहे असं म्हणणं आहे. आता काय झालं, पॉलिसी कुठलीही असो, पॉलिसी ठरवत असताना इंडस्ट्रीज जर प्रत्येक जण गेला आणि स्वतःच्या शेतावर जर टाकायला गेलं, त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यापासून काय हॅझार्डस प्रोडक्ट तयार होतात का, त्याला लागणारी इलेक्ट्रिसिटी आहे, त्याला लागणारं पाणी आहे, ते पाणी कुठं सोडलं जातं आहे, त्याच्यातून काही दुसऱ्याला न्यूसन्स निर्माण होतो का, ह्या सगळ्या गोष्टी असतील. म्हणूनच गव्हर्नमेंटने इंडस्ट्रीयल झोन डिक्लेअर केलेले आहेत आणि त्या तिथे इंडस्ट्रीजच करायची आहे. रेसिडेन्शियल झोन केलेला आहे, ॲग्रिकल्चर झोन केलेला आहे, कमर्शियल झोन केलेला आहे. त्याचा उद्देश काय? मग एकाच ठिकाणी इंडस्ट्री सिक्युरिटीचा प्रश्न आहे. तुम्ही उद्या म्हणले माझ्याकडे एवढा प्रॉब्लेम होतो, माझं सिक्युरिटीचं काय? तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, म्हणून आपल्याला कुठेही इंडस्ट्रीज टाकायला परमिशन का दिलं जात नाही, त्याचं कारण ते आहे. उद्या तुम्ही पुन्हा येणार की साहेब माझ्याकडे रस्ता नाही आहे, बाजूचे लोक तक्रारी करणार, तुमचं मोठं ट्रेलर चाललंय, ट्रक चालले, रस्ता खराब झाला, पाणी नाही आहे, सगळं पाणी हे वापरायला लागले. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, झोन डिक्लेअर केलेली आहे आणि आता करताना पॉलिसी तीच केलेली आहे. त्या झोनमध्ये तुम्हाला येणे म्हणा किंवा कुठली परमिशन त्या विभागाची घेतली की संपलं. नाही तर प्रत्येक वेळेला पहिले महसूल विभागाकडे जा, येणे करून घ्या, ते पुन्हा टाउन प्लॅनिंगकडे जा, पुन्हा त्या दुसऱ्या डिपार्टमेंटकडे जा. त्याऐवजी आता झोनमध्ये जर असेल, येलो झोन आहे, येलो झोन म्हणल्यानंतर तुम्हाला सरळ इंडस्ट्री टाकता येईल. ह्या सगळं त्यामध्ये केलं. रेसिडेन्शियल झोन असेल तर रेसिडेन्शियल झोनमध्ये तुम्हाला परत येणे घ्यायची गरज पडणार नाही. फक्त त्याचा कन्व्हर्जन टॅक्स आहे, तो नॉमिनल असतो, तो भरायचा की तुमचं परवानगी झाली. म्हणजे हे आणि त्यासाठी सुद्धा ऑनलाईन आहे, त्याला कुठं ऑफिसला जायची गरज नाही. म्हणून असं नाही की आपण आपल्या जमिनीवर करावं, असं नाही. कारण तुम्ही उद्योजक आहे, तुम्हाला पण माहीत आहे तुमचे मोठे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे जसं आता त्यांचं MIDC मध्ये पाणी नाही, वैयक्तिक कुठे टाकली तर मग तर काहीच नसणार आहे, बाकी लोकही जगू देणार नाहीत तुम्हाला, आजूबाजूला होतात. आता काही MIDC मध्ये पाणी सोडलं जाते आणि त्यामुळं हजार्डस आहे असे परवाच लोक 15 ऑगस्टला उपोषणाला बसले होते. बरोबर, तो तसा विषय येतो ना. जरी MIDCला आम्ही सूचना दिल्या त्याच्यात प्रोसेसिंग करा, हे करा, मग तुम्ही इंडिव्हिज्युअल सोडलं तर लोक तर ओरडणार ना खूप. म्हणून आणि तुमची इंडस्ट्रीज बंद पडणार. त्यासाठी आपण आयडेंटिफाईड झोन आहेत MIDCचे, तिथं केलेलं बरं राहील. ते आहे, परंतु जो मूळ प्रश्न होता, जे युनिट्स बंद पडलेले आहेत आणि अशा प्रकारे पुढे होऊ नये आणि त्यांना काही तुमचे MIDC मध्ये आहेत काही युनिट बंद पडलेले नाही, हे इंडियन गव्हर्नमेंटचा सांगतोय मी, डेटा दिलेला आहे आपल्या गव्हर्नमेंटने. कसं आहे, आता बाहेर स्टेटमध्ये आपण आपल्या लातूर पुरतं बोललो तर बरं राहील. जे बंद पडले त्याबद्दल आता ROD सांगितलं, आम्ही त्याचा परत रिव्ह्यू घेतो आणि त्या ठिकाणी नसेल तरी अलाउड करण्याची आपण प्रोसेस करतो.